नमस्ते मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश जगताप. मी पर्यावरण अभ्यासक म्हणून काम करत असतो. आपण आहोत नारायणपूर रोडला काळोबाई कृषी केंद्र इथे. तुम्ही पाहू शकता की शेजारी जे झाड आहे याचं नाव आहे काटेसावर. आजपासून आपण एक नवीन उपक्रम चालू करतो आहे. त्यामध्ये मी वेगवेगळ्या झाडांची माहिती तुम्हाला दर आठवड्यातून देत राहणार आहे. अशा सर्व झाडांच्या या माहितीचा आपण एक सिरीज तयार करतोय आणि त्याला आपण वृक्ष माझे सांगत या नावाने उपक्रम चालू करतो. तर काटेसावरचं झाड जे तुम्हाला दिसतंय, तर हे झाड आपल्या भारतीय स्थानिक झाडांपैकी एक झाड आहे. तुम्हाला एखाद्याला वाटेल की पूर्ण जळणाचं लाकूड तयार झालंय का? बरेचसे लोक हे झाड उन्हाळ्यामध्ये तोडून देतात, परंतु या सीझनमध्ये या ऋतूमध्ये या झाडाची पूर्ण पानगळ होत असते आणि तुम्हाला तिथे कुठेही त्याला एकही पान दिसणार नाही. त्याला फुलं असतात. आता सगळे फुलं गळून पडलेत. माझ्याकडे एक फुल आहे, हे तुम्ही पाहू शकता. तर हे जे फुल आहे हे त्याचं गळालेलं फुल आहे आणि या ठिकाणी त्याचे एक बोंड तयार झालेलं आहे. हे जे बोंड आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर याचं मोठं शेंग तयार होते आणि ते बोंड हिरवा असताना त्याची भाजी करून खाल्ली जाते. तसेच ते बोंड वाळल्यानंतर त्यामध्ये कापूस तयार होतो. तो कापूस वेगवेगळ्या कापड बनवण्यासाठी किंवा इतर वेगवेगळ्या वस्त्रांच्या उपयोगामध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच फळावरचे जे काटे आहेत ते अतिशय औषधी आहेत. तर त्या काट्यांचा वापर चेहऱ्यावर येणारे पुरळ, पोट यांसाठी केला जातो. ते काटे काढून ते उघडून तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता. अशा प्रकारचं हे झाड आहे. दुसरं म्हणजे याला जेव्हा उन्हाळ्यामध्ये पूर्ण पानगळ होऊन फुलं आलेली असतात, त्यावेळेस इतर कुठल्याही झाडांना फुलोरा नसताना पांगारा, पळस यांसारख्या झाडांना फुलोरा असतो. त्यापैकीच हे काटेसावर सुद्धा आहे. तर हे पक्ष्यांसाठी आणि इतर कीटकांसाठी एक संजीवनी म्हणून काम करतो. या सर्व पक्ष्यांना, कीटकांना त्याच्याकडून नेक्टर मिळतो. ते नेक्टर खाण्यासाठी पक्षी आणि कीटक इथे येत असतात या झाडांमध्ये. आणि या झाडाला अतिशय कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं आणि अतिशय पर्जन्यमान जास्त आहे अशा ठिकाणी सुद्धा हे झाड येतं. त्यामुळे अतिशय उपयुक्त आणि स्थानिक असं हे झाड आहे. इंग्लिशमध्ये याला इंडियन कॉटन ट्री असं नाव आहे. तसंच याचा सायंटिफिक नेम आहे वॉम्बॅक्स सिबा. तुम्ही पाहू शकता की या झाडाचा आपल्याला किती फायदा होतो. अशा प्रकारे हे झाड आपण सर्वांनी जतन केलं पाहिजे. पूर्ण पानगळ झाल्यामुळे याचे जे लाकड दिसतात ते बरेच लोक त्याचा उन्हाळ्यामध्ये वृक्षतोड करतात आणि ते झाड काढून टाकतात. तर आपण ते नाही करून दिलं पाहिजे. आणि ब्रिटिशांनी आपल्याकडे कापसाचं पीक इंट्रोडक्शन करून दिलं, परंतु त्यांनी जाताना हे झाड आपल्याकडून येऊन दिलं. याचा कापूस कापसापेक्षाही खूप चांगल्या प्रकारचा असतो. तर याची शेतीही केली जाऊ शकते. आपण सर्वांनी त्याची नोंद घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचे सगळे स्थानिक जागा जगवण्यासाठी आपण प्रयत्न केले.